इतर फिरण्यापेक्षा सर्वांनी टाल घ्यायला ते यावरती व्यासपीठावर धोतरवाले ज्यांनी ज्यांनी धोतर परिधान केलेलं आहे त्यांनी सर्वांनी टाल घ्यायला वरती या. कशी आहे तुमची इच्छा तुमच्यावर आराममध्ये घेतला. आवाज सोड आवाज सोड. आवडे निरंतर हेच जाण आलेल्या भाविकांना सर्वांच्या समोर एक दिलगिरी व्यक्त करतोय. कार्यक्रम चालू करण्यापूर्वी आदरणीय हरिभक्तपरायण जयवंत महाराज बोधले महाराजांचं कीर्तन होतं. महाराजांचे सासरे वारल्यामुळं महाराज येऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे सर्व आलेल्या भाविकांचे मी दिलगिरी आपल्या भक्तिवेदांत गौसम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत आहे. धन्यवाद. हॅलो हरि जय जय राम कृष्ण
हॅलो हॅलो आ हॅलो पाहती गौला गोवळे पाहता गोवळे पाहता गोवळे पाहता गोवळे
उष्टावळी करीती नामाचे चिंतन घडी कामवाचे ध्यान आली द्यावी दाई धावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन घडी कामवाचे ध्यान बस एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन घडी कामवाचे ध्यान पांडुरंगा पांडुरंगा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक धालू तुमच्या लागलो निज चरण इकडचा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अविवेरो संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पाहता गोवळी काय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान अखिल गुणनिधान पांडुरंग परमात्म्याची कृपा श्री ज्ञानोबाराय श्री तुकोबाराय आदी सर्व संत महात्म्यांचे आशीर्वाद ब्रह्मलीन महंत आनंदजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं या भक्ती वेदांत गो आश्रम या आश्रमामध्ये कार्यरत असलेल्या चॅरिटेबल ट्रस्ट नानिवली यांच्या माध्यमातून श्री राधाकृष्ण मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सोहळा या सोहळ्यातील परिसमाप्तीची अर्थात काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या चॅरिटेबल ट्रस्टची सर्व मंडळी आणि भक्ती वेदांत गो आश्रम या गोशालेचे संस्थापक या विभागामध्ये हिंदू धर्माच्या गो संवर्धनाचं कार्य ज्यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे यही अत्यंत पुण्याचं कार्य अगदी कसायाच्या सूर्यापासून गोमातेची मुक्तता ज्यांच्या योगाने या ठिकाणी होते आहे आणि भाकड स्वरूपांच्या गायी कुठल्याही प्रकारचा प्रसव धर्म नसलेल्या गायी सांभाळणं अत्यंत महत्वाचं हिंदू धर्माच्या दृष्टीनं हे गो जतन वा गो संवर्धनाचं कार्य ज्यांच्या माध्यमातून या गोशाळेच्या माध्यमातून संपन्न होत आहे हे या गोशाळेचे संस्थापक हरिभक्तीपरायण परमादरणीय वंदनीय दिनेशजी महाराज मते त्याचप्रमाणे या ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण श्री अनंता महाराज पाटील
उपाध्यक्ष हरिभक्तीपरायण श्री जयवंतजी महाराज राणे, त्याचप्रमाणे या पंचक्रोशीतील परिसरातील तालुक्यातील सर्व आमची पूजनीय गायक वादक कीर्तनकार महाराज मंडळी, हरिभक्तीपरायण परम आदरणीय वंदनीय काशीनाथजी महाराज लबडे, या निमित्ताने आज बरेच दिवसांनी आमची भेट त्यांची होते आहे. दुसरे आमचे मित्र बारवई पोल येथील हरिभक्तीपरायण वैकुंठवासी भरत महाराज पाटील यांचे सुपुत्र भरत महाराज पवार यांचे सुपुत्र प्रसादजी मृदंगावर आहेत. इकडच्या बाजूला हरिभक्तीपरायण ओंकारजी महाराज, इकडच्या बाजूला माईकचा ताबा घेतलेली सर्व आमची पूजनीय वंदनीय संप्रदायाची भजनानंदाच्या माध्यमातून सेवा करणारी टालकरी मंडळी, गायक वादक गुणीजन, संप्रदायातील ज्येष्ठाती श्रेष्ठ अशा स्वरूपाची जी मंडळी आहेत त्या सर्वांच्या पवित्र चरणारविंदाचं दर्शन घेतोय. आज या कलशारोहणाच्या निमित्ताने ज्यांच्या शुभ हस्ते जिनके कर कमलो द्वारा हे कलशारोहण समजतंय ना मराठी, वा धन्यवाद आहे. ज्यांच्या हात शुभ हस्ते या ठिकाणी श्री राधाकृष्ण मंदिराचा कलशारोहण संपन्न झाला, ते झारखंड येऊन आपल्यामध्ये उपस्थित असलेले साधू महात्माजी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या सर्वांसाठी घ्या. कारण त्यांच्या शुभ हस्ते या मंदिराचा कलशारोहण संपन्न होतोय आणि आज या निमित्ताने ही परिसमाप्तीची अर्थात काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली कशी आली नाही आली त्याचा उद्घात करून मी आपला वेळ खर्च करू इच्छित नाही, वेळ वाया जाऊ इच्छित नाही. तुकोबाराच्या अभंगाचे चिंतन या ठिकाणी आपल्याला करायचंय. आताचा प्रसार मांडत बसण्यापेक्षा अभंगाच्या चिंतनाला महत्त्व दिले केव्हाही सरस असतं आणि म्हणून आज काल्याच्या चिंतनाची सेवा या निमित्ताने होते आहे. काला वारकरी संप्रदायामध्ये या दोन अक्षरी शब्दाची विशेषता अत्यंत पराक्रमाची आहे. त्याचा माहिती त्याचा महिमा सुद्धा विशेष स्वरूपाचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत. पण ऐका ना, उत्तर हिंदुस्थानामध्ये गोपाळगडाच्या समवेत यमुनेच्या पवित्र वाळवंटावरती श्री कृष्ण परमात्म्याने केलेली जी काल्याची लीला आहे ही अद्वितीय अशा स्वरूपाची, अमोघ अशा स्वरूपाची काल्याची लीला आमच्या वारकरी संप्रदायातील पूर्वाचार्यांना धर्माचार्यांना इतकी भावली की त्यांनी हा यमुनेच्या पवित्र वाळवंटामध्ये कृष्ण भगवंताने केलेला काला महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या कळसावर नेऊन ठेवला. अन्य पंथ असतील, अन्य संप्रदाय असतील, असा अद्वैताचा चिंतन मानणारा, ऐक्याचा प्रतीक सांगणारा व अभेदाचे चिंतन असल्याचं सांगणारा असा दुसरे कोणत्याही संप्रदायात आपल्याला
विचार करीता वाया जाई वेळ लटिके ते मूळ भजिते लटिके ते मूळ भजिते
आणि विद्येची देवता सरस्वती जरी लिखाण करू लागली तरी याचं चरित्र संपण्यासारखं नाही. त्याच चरित्राला गोकुळातल्या गवळणींनी घोड्या म्हणून संभाळून घेतली. याच्या घोड्या किती सांगू, याच्या खोड्या किती सांगू, याच्या खोड्या किती सांगू. याच्या खोड्या किती सांगू, याच्या खोड्या किती सांगू. कृष्णचंद्र परमात्म्याच्या गोकुळातल्या ज्या लीला आहेत, शास्त्रकारांनी लीला म्हटलं, गोकुळातल्या गवळणींनी घोड्या म्हटलं आणि आमच्या विशेष वारकरी संतांनी त्यांना क्रीडा असं म्हटलं. या क्रीडा करण्याकरता, या लीला करण्याकरता, चरित्र करण्याकरता तो द्वापारयुगाच्या ठाई गोकुळामध्ये खऱ्या अर्थाने प्रगट झाला. तसा विचार केला. लोक बोलतील महाराज याच कृष्णावतारामध्ये चरित्र का, बाकीच्या इतर अवतारामध्ये भगवंताला चरित्र करण्याची संधीच मिळाली नाही. मत्स्याचा अवतार घ्या, कच्छाचा अवतार घ्या, सगळ्या अवतारांची मीमांसा करा, दुसऱ्याच कार्यामध्ये कालापव्यय झाला, काला करता आला नाही. आणि म्हणून इतर 9ही अवतारांचा बॅकलॉग अनुशेष भरून काढण्याकरता भगवंताने 8वा अवतार श्रीकृष्ण परमात्म्याचा घेतला आणि गोकुळामध्ये अनेक प्रकारचं चरित्र केलं. सांगत बसण्यापेक्षा काशीनाथ महाराज तो चरित्र करण्याकरताच गोकुळामध्ये प्रगट झालेला आहे. काय काय शहाणी माणसं येताना काम घेऊन येतात. काय 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 बोलू मी, शहाणी माणसं येताना काम घेऊन येतात. आमचे गुरुजी वैकुंठवासी स्वानंद श्रीनिवासी विठ्ठल बाबा भोले असे म्हणत की शहाणी माणसं जगात येताना काम घेऊन येतात आणि आपलं काम झालं की उभ्या पावली कोणालाही न विचारता निघून जात असतात. भगवान परमात्मा काय काम घेऊन आला की त्याच्या 4थ अध्यायामध्ये 4थ्या अध्यायामध्ये मी कशा करता आलो त्याची मीमांसा भगवंताने स्वतः 2 श्लोकांमध्ये केली. यदा यदा हि धर्मस्य ग्लाने भवति भारत, बोला, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. 2ही श्लोकामध्ये भगवंताचं जे मनोगत आहे, माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी त्या मनोगताचं चिंतन केलं. कशाकरता मी आलो देवाचं मनोगत माऊलींनी सांगितलं. कृष्ण परमात्मा म्हणतोय, ऐका, हे वेळ या पुण्याचे की कैवारे मी साकार होऊन या वतरे अज्ञानाचे मी अंधारे घेऊन निघाली. ऐका, अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली भाडी, सज्जना करवी पुढी सुखाची उभवी, दैत्याची कुळे नाशी, साधूचा मान दिवसी, धर्माशी नीतीशी सेज भरी. धर्म नावाच्या वराचं, नीती नावाच्या वधूशी एका बहुल्यावरती लग्न लावून देण्याकरता मी आलो. मी दोषाची लिहिली फाडून टाकण्यासाठी आलो आणि सज्जनाच्या धर्माची रूढी मारण्याकरता आलो.
हे देवाचं मनोगत आहे, कृष्ण परमात्म्याचं मनोगत मी याच्याकरता आलो. पण ऐका ना, विशेष वारकरी संतांना देवाचा हा युक्तिवाद आवडला नाही. ज्याला इंग्रजीमध्ये आर्ग्युमेंट असं म्हणतात वकिलीच्या भाषेमध्ये. देवानं मी इथं येण्याचा जो युक्तिवाद केला तो आमच्या वारकऱ्यांना मनस्वी भावलाच नाही. विशेष करून सकल वारकऱ्यांचे शिरोमणी असलेले तुकोबाराय देवाने केलेला इथे येण्याचा युक्तिवाद तुकोबारायांना आवडला नाही. देवाला आरोपीच्या पिंजऱ्यात तुकोबारायाने उभं केलं. देवा माईक बोलायला दिला, समाज ऐकायला पुढे दिला, तुला बोलण्याकरता संधी आम्ही दिली म्हणून तू काही बोलायला लागलास काय? देव बोलू लागला, तुकोबाराय मी काहीतरी काय बोललो, काहीतरी बोलायला लागला देवा. याच्याकरता आलो त्याच्याकरता आलो, हे वारकऱ्या पुढे तुझा खोटारडेपणा अजिबात टिकू शकत. ऐका ना, दोन शक्ती या देशात अशा आहेत. अशा बलवान शक्ती आहेत, दोन शक्ती. एक आहे शेतकरी आणि दुसरा आहे वारकरी. कोणते कोणते शक्ती आहेत बोला की? एक शेतकरी आणि दुसरा. एवढी ताकद आहे या दोघांमध्ये. कोणा शेतकऱ्यात आणि वारकऱ्यात एवढी ताकद आहे. नको ते सरकार सत्तेच्या सिंहासनावरून खाली खेचू शकतात आणि हवं ते सरकार सत्ता सिंहासनावर बसवू शकतात. एवढी ताकद आहे. कोणा शेतकऱ्यात आणि वारकऱ्यात एवढी ताकद आहे. पण दोन्ही जात्यांना कोणाचा तरी शाप राख होईल पण जात एकत्र येणार. वारकऱ्यात सुद्धा इतकी ताकद आहे महाराज. देवाला आरोपी बनविण्या इतकं सामर्थ्य वारकऱ्यात आहे. पण दुर्दैवानं वारकऱ्याच्या ताकदीचा अंदाज वारकऱ्यालाच नाही, ही दुर्दैवाची परिस्थिती आहे. ऐका, देवाला आरोपी बनवलं, देवा काही सांगायला लागला. धर्माची स्थापना नीती नावाची नवरी दोषाची लिपी फाडतो, दैत्याची कुळं नाशण्याकरता येतो, अधर्माचा नाश करण्याकरता अवतार केला. गाजर पारखी लोकांच्या सभेत सांग देवा, वारकऱ्याच्या आळीला गल्लीला तुझा खोटारडेपणा आम्ही खपवून घेणार नाही. अरे तू काही लाज बोलशील रे देवा, पण वारकऱ्याला माहिती आहे तू का आला इथे. देवाला गुडघे टेकवले साक्षात तुकोबारायच्या पुढं. तुकोबारायला देव म्हणू लागले, माघारे माझी वारकऱ्याच्या पुढं सांगा तुकोबाराय मी कशा करता आलो. तुकोबाराय म्हणाले, देवा आई तू कशा करता आलाय आम्हाला त्याचं कारण माहिती आहे. ऋण फेडावया ऋण फेडावया, ऋण फेडावया,
देवाच्या डोक्यावर होतं. ऐका, पाकिट ठरवून कीर्तन करणाऱ्या बाजारू लोकांचं कर्ज देवाच्या डोक्यावर नाही. ऐका, असं पुराणांनी सांगितलंय. काय सांगितलंय? भक्तरुनी देव बोलती पुराणी. देव बोलती पुराणी भगवान विचार करतो, झाली देवाची वाटोळे, त्याचे निघाले दिवाळे. ऐका, दिवाळखोर नारायण यावरी ऋण बहुतांचे. कर्जाचं ओझं झालं. भगवान विचार करतो की दादा, व्यवहाराचा अतूट स्वरूपाचा अटल नियम आहे की कर्जाची परतफेड केल्याशिवाय कोणी मरू. माझ्याकडे बघा, माझ्याकडे तुम्ही तुमचं काम करा, त्यांचं त्यांना करू द्या, मी माझं करतोय. ऐका, ऐका, व्यवहाराचा अटळ अशा स्वरूपाचा नियम आहे की कर्जाची परतफेड केल्याशिवाय मरू नाही. काही काही लोक ज्याचं कर्ज घेतलंय त्याच्या मरणाची वाट पाहतात. तो मेला पाहिजे म्हणजे सुटलं, मी मेलो तरी सुटलं, पण तुम्ही मरा काही व्हा, घेतलेलं कर्ज या ना त्या जन्मात का होईना त्याची परतफेड करावी. अगदी व्यवहाराचा नियम आहे. ऐका, ऋणवैराग्य येतो न सुखेने देता. कर्ज राहिलं या ना त्या जन्मात फेडावं लागेल. ज्याचं घेतलेलं कर्ज न फेडता आम्ही मेलो तर दुसऱ्या जन्मामध्ये बैल होऊन, अगदी जर्शी बैल होऊन त्याच्या घरी राबावं लागेल. म्हणून इथे जमलेल्यांना विनंती आमची प्रेमाची, कोणाचे 10-5 रुपये घेतले असतील तर काला झाल्या झाल्या देऊन टाका, जर्शीची भानगड नको आहे. म्हणून ऐका, एखाद्याची या जन्मामध्ये केलेली हत्या, ही आता काही काही लोक एवढी निर्ढावलेली झालेली आहेत, निर्दयी झालेली आहेत. तुम्ही हायवेच्या कडेला 100 मीटर मागे 100 मीटर पुढे कोणीही नाहीये, अशा परिस्थितीत एका मोटारसायकलला एका 4 व्हीलरने उडवलं. जागीच गतप्राण झाली. ती व्यक्ती घरी आला, आपल्या बायकोला आणि मुलांना सांगू लागला, मी अमक्या अमक्याला उडवून आलो, मारून आलो, मला कोणी पाहिलं. बोला की कोणी पाहिलं नाही आज कधी होऊ शकतं? आणि एक वेळ जीव जगाच्या नजरा चोरू शकेल, पण ज्या भगवंताला अनंतावधी नेत्र आहे त्याच्या नेत्र कक्षेतून आपली कोणती गोष्ट सुटणार आहे? विशेष करून मांसाहार करणारी मंडळी जर कुठे असतील, मला वाटतं इथे नसतीलच, ऐका, पण कडे कोपऱ्याला कुठे असतील तर त्यांनी नक्की ऐका की मांसाहार करणारी मंडळी दुर्बल असलेल्या जनावरांच्या, कोंबड्या बकऱ्यांच्या मानेवरती सुरी फिरवताना यांना
दुश्मनी तुम्ही तयार करून ठेवताय हे लक्षात ठेवा. दिल्याशिवाय सुटत नाही. एखाद्याशी केलेली दुश्मनी न संपवता गेला तर उदाहरण आहे पुराणामध्ये नकर गजेंद्राचं. दुश्मनी पुढे चालू राहील तसं कर्जाची परतफेड करावी लागते. भगवंत विचार करतो यांचं कर्ज आहे. अनेक लोकांचं कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. पण प्रामुख्याने 3 सावकारांचं विशेष कर्ज आहे. कोणाकोणाचं? प्रथम सावकार आहे जन्मदाते मायबाप. मायबापाचं कर्ज आहे परमात्म्याच्या डोक्यावर. कोणाचं कर्ज? बोला. अरे कोणाचं खाली बसले? कोणाचं कर्ज? कोणाच्या डोक्यावर? कृष्णाच्या डोक्यावर आहे. आमच्या डोक्याचा आई बापाच्या कर्जाचा काही संबंध कुशाल नाही म्हणता. आणि जन्माला आलेल्या जीवसृष्टीतल्या प्रत्येक जीवावर माय बापाचं कर्ज आहे. कृतज्ञ होऊन जीव आई बापाचं कर्ज मानत नाही. पण जगाचं असलेलं पालन करता भगवान माय बापाचं कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतो. काय केलं? माय बापाच्या कर्जाचा उतराई होण्याचा पहिला प्रयत्न कन्हैयाने केला. माय बापाला सोडून गेली पत्नी. माया बाबा सोडविले बंदी होई. माया बाबा सोडविले बंदी होई. संसाराच्या दूर करणारा हा माय बापाची मुक्तता केली. कंसाच्या दुराधिकांचं पारिपत्य केलं. अंशतः का होईना माय बापाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला. आता दुसरे सावकार आहेत गवळणी. कोण 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 कोण? बोला. गवळणी म्हणजे सामान्य स्त्रिया नाहीत. हाडामांसाच्या स्त्रिया नाहीत. साड्या सोन्यावरल्या घातलेल्या, कुंकू टिकलेल्या, डोक्याला गजरा लावलेल्या स्त्रिया म्हणजे गोपिका नाहीत. नुसत्या वेशधारी नाहीत. काय काय त्यांची उंची? गोपिकांची उंची नाथ महाराजांनी भागवतामध्ये असे सांगितले. काय उंची आहे गवळणीची. आमच्या 5वी पाडशाला भजन करणाऱ्या भजनी मंडळींनी गवळणींची उंची फार असा तळाला नेली. अरे गवळणींचा दर्जा काय? नाथ महाराज बोलले त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती, श्रुती रूपी नव्हेची मनप्राप्ती तै परतल्या म्हणून नीती माझे सुख संगती न भवती. वेदातले मोठेवंत मंत्र ज्यांना श्रुती म्हणतात. मंत्रामध्ये राहून कृष्ण सौख्याचा आनंद त्यांना उपभोगता येत नव्हता. म्हणून याची जाण समस्त श्रुती गोपिका वेशे मुकुळा येती.
पुरुष कोण याच्याविषयीच्या चर्चासत्रामध्ये ज्या भाग घेतो त्या ब्रह्मवादी गोपिका आहे. शास्त्राची चिंता करणारे चिंतन करणाऱ्या त्या गोपिका आहे. निळोबारांनी असं सुंदर लिहिलं काय चर्चा गवळणींची. आपल्या गवळणी मंडपामध्ये आल्या तर परमार्थाच्या मंडपामध्ये बसूनही संसाराची चिंता करतील, पण गोकुळातल्या गवळणी संसाराचं काम धंदा करत असतानाही चर्चा मात्र परमार्थाची. काय येणे एकले हो जाणे ही शेवटी, येणे एकले हो जाणे ही शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. एकमेकीची चर्चा आहे. आणि ग अगं एकटं यायचं एकटं जायचं, कल्पच्या कल्पपर्यंत इथं नाही राहता येत. कितीही कोटी लक्षावधी कोट्यावधी धन कमावलं तरी बरोबर न्याय नेता येत. ही चर्चा करायची. जोडीले धन तेन चले लक्ष कोटी, जोडीले धन तेन चले लक्ष कोटी. म्हणून आम्ही या सावळ्याचे भेटीवर आता घाला हो याच्या पायावरी, हाची चुकविल जन्माची भोवरी. अशी चर्चा करणाऱ्या अध्यात्माच्या प्रांतातल्या खऱ्या अर्थाने साध्वी या भूमिकेवरच्या गोपिका त्या गवळणींचं कर्ज होतं. त्यांनाही समजा सुखाचा आनंद परमात्म्याकडून अपेक्षित होता. परमात्म्यानं त्यांचीही इच्छा पूर्ण केली. ऐका, आणि तिसरं कर्ज आहे, तिसरे सावकार आहेत गोपाळ. ऐका, नुसता नावाचा गोपाळ काही कामाचा नाही. गोपाळ शब्दाचा अर्थशास्त्रकारांनी असा केला आहे. काय काम पालयती गोपाला, इंद्रिय रूपी चंचल गायींचं जे पराकाष्ठेनं पालन करतात ते गोपाळ आहे. पूर्वाश्रमीच्या राम अवतारातल्या सुग्रीवाचा 18 पद्मवानर सैन्य कृष्णावतारामध्ये गोपाळांच्या वेशाने अवताराला आले. आणि अवताराला आलेल्या गोपाळांनी कन्हैयाला गाठलं, घेराव घातला. आणि कन्हैयाला पूर्वीच्या वचनांची आश्वासनांची आठवण करून दिली. कृष्णा, आठवतंय तुला आपल्या पूर्व अवतारामध्ये आश्वासन दिलं होतं पोटभर भोजन देण्याचं. कृष्णाने सांगितलं मी विसरलो नाही, तुम्हाला मी नक्की देणार, पण तुम्ही सुद्धा जबाबदारी पाळली पाहिजे. गवळ्याची पोरं म्हणली काय जबाबदारी पाळायची एवढं सांग. परमात्म्याने सांगितलं याल तरी याल तरी याल तरी आजी देखो सगळ्यांना आतमध्ये आपल्या मायेच्या योगानं नेलं. दही, दूध, तूप, लोणी यथेच्छ गवळ्याच्या पोरांना खाऊ घातलं. आणि गवळ्याची पोरं खात असताना दुरून परमात्मा त्यांच्या खाण्याचं कौतुक पाहत होता. मनात आलं. जवळ गेला, एका डेऱ्यातून त्याने लोण्याचा गोळा हातामध्ये घेतला. हातात घेतलेला लोण्याचा गोळा एका शेवड्या गवळ्याच्या पोराच्या मुखामध्ये टाकला. कन्हैयाने त्याला तो लोण्याचा गोळा चावायला लावला, चगडायला लावला. आणि चावे चगडेपर्यंत कन्हैया त्या गवळ्याच्या मुलाच्या तोंडाकडे पाहत राहिला. गवळ्याच्या मुलानं लोण्याचा दिलेला गोळा इतका चगळला की मुखातले पाच्याकडे असं लाडेच्या रूपानं त्या ग्रासामध्ये मिश्रित झाले. जशी लाल मिश्र झालेली कन्हैयानं पाहिजे तसा पळत गेला. शेवड्या, मेंढड्या, काळ्या, मेंढऱ्या, उघड्या
कधीच दात न घासलेल्या, तोंड न धुतलेल्या, आंघोळ न केलेल्या गवळ्याच्या पोराच्या मुखामध्ये हात घालून लाळेने माखलेला हात घास त्या ठिकाणी घेतोय. गवळ्याची पोरं हाताला झोंबतात, काना नको ना. पण एवढा पागल झाला, एवढा पागल झाला, हे पहिलं उदाहरण आहे भक्तीच्या क्षेत्रात. आपण बऱ्याच भक्त देवाकरता वेडा होण्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली. देवाकरता भक्त वेडे होतात, पण इथे उलट आहे. अरे भक्ताच्या भक्तीला बोलून भगवान इतका पागल बनला, वेडा झाला, वेडा झाला. देवाच्या प्राप्तीकरता भक्त वेडे होण्याची अनेक उदाहरणं आम्हाला माहिती आहे. पण या व्याकरणामध्ये अरे भक्ताकरता निरपेक्ष भक्ती युक्त असलेल्या भक्ताकरता देव इतका नालायक झाला, इतका नालायक झाला. बाळकडे उभा राहायचा चमत्कार का. त्यांची या मुखीचे हिरोनी आभास, भोवती हातास खाय वळे, गोपाळांच्या मुखी देवनी गवळ, खास माखेला खाय त्यांची, लाळेने मिश्रित झालेले घास त्यांच्या हिसकावून खातोय. दुष्काळ होता त्याच्या घरी, कशाचा दुष्काळ होता तो फक्त एका गोष्टीचा, तो प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. भावाचे प्रभुने बलते या. गोपाळाचं दोन प्रकारचं जीवन तुकोबारायांनी सांगितलं. एक लौकिक जीवन. असं आहे. अरे अंगावरती लज्जा रक्षणाकरता 3 बोटाची लंगोटी सोडून दुसरं वस्त्र नेसायचं. उंडलवाला ज्यांचं जीवन आहे, कधी अंगावर केली माहिती नाही, दात घासला कशाचा ठाऊक नाही. डोळ्याची चिपळण कधी निघाली, कुणी पाहायला गेलं नाही. नाकापूरचे 2 तलाव सांडवे वाटत काही वाहत होते. असं लौकिकातलं जीवन, ज्यांच्या अंगाची धुळट राहणे सुद्धा कोणी असं गोपाळाचं लौकिकातलं जीवन आहे. पण हे नाही का, परमार्थाच्या क्षेत्रात भगवान भक्ताचा बाह्य वेश पाहून कधीही कृपा करत नाही. आणि जर नुसती बाह्य वेशावरून त्यानं कृपा केली असती तर गजेंद्र कोणत्या विद्यापीठाचा पदवी धरलाय सांगा. उपजनाशी किती रूपवान आहे, किती सौंदर्यवान आहे. भगवान धन पाहून धनवंतावर कृपा करत असता, तो सुदाम देवाचा किती कोटी धन पाहिला त्यांनी त्याच्यावर कृपा केली. म्हणून हे काय करायचं, भक्त्या दृश्यते नतुगुणं भक्ती प्रियो माधवः. बाकीच्या बाह्य गुणाला भगवान बोलत नाही. भगवान अंतर्याची घेतो.
वेशावरून केलेलं व्यक्तीचं मूल्यमापन धोका देतं माणसाला. म्हणून बाहेर प्रारब्धवशात प्राप्त असलेली वेशभूषा कशी आहे हे परमार्थाच्या दृष्टीने महत्वाचं नाही. अरे अंतरंग किती भक्तीला समर्पित आहे हे भगवंताला अभिप्रेत राहतं. म्हणून उघड्या नागड्या चिपड्या शेपड्या मेंढ्या टाळ्या मेंढ्या गवड्याच्या पोरांच्या बाह्य वेशाचा न भूलता न विचार करता लौकिक जीवन भाटकलेलं आहे. अलौकिक जीवन जर पाहिलं तर शेवड्या मेंढ्या लौकिकातल्या गोपाळांच्या मुखातले उष्टे घास भगवान खातो हे त्यांचं मोठेपण आहे. तुकोबाराय म्हणतात हे त्यांचं मोठेपण आहे. वास्तविक जर विचार करू गेलो तर गवळ्याची पोरं. पण दुसऱ्या बाजूला अलौकिकता पाहिली तर जगाचा बाप त्यांच्या उष्ट खातो. त्यांना भोजन करावं वाटलं काशीनाथ महाराज तर प्रसाद महाराजांना कधी पकवास मिळाला नाही. मग गोपाळांचा पकवास कोणता? तुकोबाराय बाळकाडीत बोलतो करुणी अंगिरी आपल्या मांदळ वाजविती टाळ दगडाचे टाळ दगडाचे टाळ कोण त्यांचा नाही गाता छंद ताल नाही गाता नाचता गोपाळा घननीळ सावळा जायामध्ये गवळ्याच्या पोरांना ताल कळत नाही, ताल कळत नाही, लय कळत नाही, सम कळत नाही, शेस्वर कळत नाही. पण नसेल ताल कळत जरी ताल कळत नव्हता तरी जगाचा तालवाणी त्यांच्यामध्ये नित्य समागमाला होता. हे गवळ्याच्या पोरांची विशेष कमाई. म्हणून तुकोबाराय म्हणतात लौकिक जीवन आहे उघडं नागडं. विशेष अलौकिक जीवन आहे. जगाचा बाप त्यांचं उष्ट खातो. पाहता गोवळे पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी शहाणपण त्यांच्याकडे नव्हतं. कोणत्याही क्षेत्रातला चांगुलपणा त्यांच्याकडे नव्हता. काय ती गोपाळे चांगली शहाणी काही नव्हतं. गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली ताक पिणारी पेद्रू मुलं. पण या शेंबड्या गवळ्याच्या पोरांचा देवाला इतका छंद लागला, एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते
बापानं शेंबडे गावळ्याच्या पोरांचं मुष्ट खावं असं तुम्ही म्हणता, पण असं एखादं तरी उदाहरण आहे का असं कोणाचं मुष्ट खाल्लंय? शेकडे उदाहरण आहेत लवडे महाराज, पण एकच उदाहरण देईल. कृष्णाच्या असंख्य सवंगड्यांपैकी एक मधुमंगल नावाचा कृष्णाचा जीवलग मित्र आहे. घरची गरिबी आणि गरिबीमुळे रोज चांगलं खायला मिळेलच याची शाश्वती नाही. पण मधुमंगलाचा एक नियम होता. त्याच्या आईने सकाळी त्याला जेही पहिलं खाण्याकरता दिलं, तो कृष्णाला दिल्याशिवाय स्वतः सेवन करत नव्हता. गीतेचं वचन असं आहे, ऐका, त्याला दिलं वाचून जे खातात ना एक नंबरचे चोर आहे. रक्तानं प्रदाये यो यो भूमतेस तेन एव सहा. मधुमंगलानं हा नियम पाळला तंतोतंत. एक दिवस त्या नियमामध्ये बाधा आणि प्रतिबंध निर्माण झाला. काहीच नव्हतं म्हणून कृष्णाच्या मधुमंगलाच्या आईनं त्याला एक मडकं भरून ताक पिण्यासाठी दिलं. अनावधानानं काही कळलं नाही, त्यानं कृष्णाला दिल्याशिवाय ताकाचं मडकं तोंडाला लावलं. सगळं ताक प्राशन करून घेतलं. एक घोट राहिला, तोही तोंडात टाकला होता, पण गिळता क्षणी त्याला आपल्या सख्याची आठवण आली. मधुमंगल लागला. काय रडतोय? कोणत्या जन्माचं पाप आडवं आलं, कोणत्या पापाचा प्रतिबंध आडवा आला? माझ्या प्राणप्रिय सख्याचं मला आठवण राहिली नाही, विस्मरण कसं झालं? या अनवधानानं मी हे सगळं ताक माझ्या सख्याला न पिता कसं प्राशन केलं? मधुमंगल रडू लागला. दोन्ही नेत्रातून अश्रूच्या धारा उघळतायत. घोट ताकाचा तोंडामध्ये आहे. तोंड उघडण्याची सोय नव्हती. उघडावं तर उरला सुरला ताकाचा घोट घशाखाली जाईल. मधु रडतोय, पळतोय, रडतोय, पळतोय. कृष्ण सख्याची आठवण विव्हळ झालेलं आहे. पाहिलं, गालावरून अश्रू उघळत आहेत. कृष्ण सख्याच्या आठवाच्या विरहानं व्यथित झालेला आहे. वेदनेनं विव्हळतोय मधुमंगल. कोणत्या जन्माचं पाप आडवं आलं माझ्या सख्याला? न देता हे ताक मी पिलोच कसा? काही अंतर राहिलं होतं. दुरून पाहिलं निळावर हात ठेवून, तर दुरून कदंब वृक्षाच्या सावलीला खोडामध्ये देहुडा चरणावर वेणू वाजवणारा आपला प्राण सखा मधुमंगलानं पाहिला. पळत गेला. प्राणप्रिय प्रिय सख्याच्या कृष्णाच्या दोन्ही खांद्यावरती हात ठेवला. बस इशारा एकमेकाला झाला. भक्ताच्या अंतःकरणात असलेल्या भावनेची जाणीव प्रभूला झाली आणि मधुमंगलाच्या अंतरातला भाव जाणून परमात्म्याला आपलं मुख उघड केलं. मधुमंगलानं दोन्ही हात खांद्यावर ठेवले आणि कधीच दात न घासलेल्या मुखामध्ये साचवलेल्या निरस ताकाची गुळणी, त्या गुळणीची पिचकारी विश्वंभराच्या मुखामध्ये मारली. सगळ्या जगाचं भरण पोषण करतो, पण मधुमंगलाच्या मुखातल्या निरस ताकाच्या गुळणीच्या पिचकारीने यानं तृप्तीचा ढेकर दिला. करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. या चरणामध्ये करता हे गडी. ऐका, गडी नामाचे चिंतन करीती हे एक वाक्य आणि गडी कान्होबाचे ध्यान करीती हे दुसरं वाक्य. विठोबा
ते चंचल आहेत आणि सगळ्यांना एका विधानाच्या अधिष्ठानावरती बसवतो आणि काय करतो माहितीये एक ठाई एक ढाई काला एक ढाई काला एक ढाई काला तुका म्हणे भाविकाला चिंतन करती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन कान्होबाचे ध्यान कान्होबाचे ध्यान राधाकृष्ण महाराजांच्या मंदिराचा कलशारोहण मूर्ती स्थापना
हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय दिनेची महाराज मते यांच्या माध्यमातून संपन्न होत असलेलं हे गोरक्षणाचं महान अशा स्वरूपाचं अभिन्न स्वरूपाचं कार्य तुम्हा सर्व वारकरी महाराज मंडळींची त्यांना मोलाची साथ सहकार्य त्याचप्रमाणे चॅरिटेबल ट्रस्टची सर्व मंडळी स्तुत्य अशा स्वरूपाचा उपक्रम या पंचक्रोशीमध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून संपन्न होतोय. ज्यांच्या शुभ हस्ते कलशारोहणाचा विधी संपन्न झाला ते झारखंड या ठिकाणावरून आलेले दोन महात्माजी त्यांना मी या निमित्ताने वंदन करतो. माझ्याकडे अचानकपणाने ही सेवा आली. आदरणीय संतोष महाराज असतील, आदरणीय आमचे मित्र हेमंतजी दळवी असतील, या मंडळीने रात्री अचानक मला 10:30 वाजता फोन केला. माझा दुसऱ्याच्या जागेवर कीर्तनाला जाण्याची पहिली वेळ आहे, कधी नाही, पण या दोघांच्या आग्रहाच्या माध्यमातून मला नक्कीच इथे यावं लागलं. काहीतरी पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असतील. ही सगळी पूजनीय महाराज मंडळी आहेत. सर्वांच्या पवित्र पावलांचं दर्शन या निमित्ताने घेतोय. आज हा काला आपल्याला सेवन करायचा आहे. पारिभाषिक स्वरूपाचे काल्याचे अर्थ आहेत. अद्वैत म्हणजे काला, अभेद म्हणजे काला, ऐक्य म्हणजे काला, लग्न म्हणजे काला, मिलन म्हणजे काला. ऐका, एकत्रीकरण ऐक्य म्हणजे काला हे अर्थ आहेतच, त्याला कोणी छेद घेऊ शकत नाही. पण समाजामध्ये 2026 सालासाठी आपल्याला एक आगळा वेगळा काला करायचा आहे. ऐका ना, गावागावाचं ऐक्य म्हणजे काला, भावाभावाचं मनोमिलन म्हणजे काला, जावाजावांचे प्रेमसंबंध म्हणजे काला, बुवाबुवांचं एकत्रीकरण म्हणजे काला, सासूला सून लेक वाटावी याचं नाव काला, आणि प्रत्येक सूर्याला माझी सासू आई दिसावी याचं नाव काला. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय करा
अखंड प्रेमाचा कल्प पंढरीचा वार करी वारी चुकोनी चंद्रभागे स्नान तुका पंढरीचा वार करी वारी चुकोनी विठ्ठल रखुमाई अकल्पायुष्य भावे तया कुळा माझी आस हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या श्रीनिवासा नामा म्हणे तया असावे कल्याण जानकी निघाला पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी मागणे ते एक तुझ प्रती आहे या संतांसी निरवी हेच मज दे तुझे काही न मागू. तुका म्हणे आता उदार तू होई मज या संतांसी निरवी हेच मज दे आणि का ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम सर्वांनी जागेवर बसायचे, कुणी उठू नका. 2 मिनिटाची सूचना असेल. भक्ती विद्यापीठ गाव सेंटर ट्रस्ट आणि गोशाला यांच्या माध्यमातून या ठिकाणी भगवान गोपाळांचा मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी संपन्न झाला. त्यानिमित्त ही 3 दिवसाची कार्यक्रम रूपी सेवा अशी कीर्तन रूपी सेवा आमच्या आदरणीय हरिभक्तपण दत्तात्रय महाराज भोर अचानक महाराजांना सांगितल्याप्रमाणे सुंदराची अगदी वेळेवरील महाराजांनी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी दिलेली आहे. महाराजांचं ट्रस्टच्या वतीने गोशाळेच्या वतीने धन्यवाद. तसेच महाराजांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. सिंपल शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आमच्या या भक्तिवेदांत गोवासन चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष हरिभक्तपरायण जयवंत महाराज राणे यांच्या शुभास्ते महाराजांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. याची कृपा त्यांना नोंद घ्यायची आहे. या लवकर जे पाठीमागे होते ते बसून जा. ऐकू नका. आपला वेळेवर कीर्तन झालेला आहे. कीर्तन 12:30 संपायला पाहिजे. आम्ही सांगितल्याप्रमाणे कीर्तन लवकर संपलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी जागेवर बसा. 10 मिनिटं तुमची घेतली जाईल. कारण या गोशाळेसाठी आणि या मंदिरासाठी ज्यांनी कळत न कळत जी काही मदत हातभार लागलेला त्यांचे आभार मानणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आलेले सर्व भाविक श्रोतृवर्ग असेल, कालकरी असेल, मृदुंगाचार्य असतील, दोन्ही गुरुगाचे ओंकार महाराज पाटील आणि प्रसाद महाराज पवार सुंदर तुम्ही साथ दिले. तुम्हाला धन्यवाद देतो. सर्व कायनाचार्य ज्येष्ठ श्री कीर्तनकार या ठिकाणी मार्गाने सन्मान होत आहे. मंडळाचे उपाध्यक्ष हरिभक्तपरायण जयवंत महाराज राणे यांच्या शुभास्ते मार्गाच्या ठिकाणी सन्मान झालेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी आपण जो भगवंताचा मंदिर सुंदर असं मंदिर झालेलं आहे. लाल चिऱ्यामध्ये मंदिर तयार झालेलं आहे. आपल्याला मंदिराकडे पाहिल्याचं असं असं आपण गणपती पुढेला आलेलो आहोत असं आपल्याला जाणवतं. यासाठी सर्व आपल्याला मदत झालेली आहे. आपले दानशूर लोकनेते आदरणीय माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी 10 लाखाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे. धन्यवाद. आमच्या भारतीय जनता पक्षाचे गोंदिया विभागीय अध्यक्ष आमचे आदरणीय मंगेशजी लबडे यांनी कौलांसाठी 65,000 रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे. तसेच एक दानशूर व्यक्ती महादेव शेठ पाटील खानावले यांच्याकडून 50,000 रुपयाची देणगी, माफ करा, महादेव शेठ पाटील माजी सरपंच मुक्काम आरिवली यांनी या ठिकाणी 50,000 रुपये देणगी दिलेली आहे. बाकी सर्व देणगीदारांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. यानंतर आमच्या भक्तिवेदांत गोवासन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक दिलीपजी महाराज मते हे आपले मनोगत 2 शब्दांनी व्यक्त करतील. सर्वांना जय हरी.
स्वागत करतो आणि कीर्तनाच्या सुरुवातीलाच आपल्या अध्यक्ष महाराजांनी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली. खूप दिवसाच्या प्रयत्नानंतर या ठिकाणी आदरणीय श्री डॉक्टर जयवंतजी महाराज बोधले पंढरपूर महाराजांची कीर्तनाची सेवा व्हावी यासाठी आम्ही खूप धडपड केली आणि ती धडपड जेणेकरून आपला वारकरी समाज इथे येईल, आम्हाला आशीर्वाद देईल, गोशाळेला आम्हाला एक ताकद वाढेल, आम्हाला बळ प्राप्त होईल, पुण्य मिळतील, आम्हाला तुमच्या आशीर्वादाने उत्सुकता निर्माण होईल. आणि मग या हेतूनं आपण कीर्तनाला महाराजांना आमंत्रित केलं होतं, पण नातेवाईकामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यामुळे महाराज इथे येऊ शकले नाही असं मला मेसेज आलेला आहे. त्याच्यामुळं अर्जंटमध्ये रात्री फोन करून महाराजांना बोलवलं आणि महाराजांनी इथे येऊन अतिशय वेळेमध्ये कीर्तनाची सेवा समर्पित केली, त्याबद्दल त्यांच्या एकदा ऋण व्यक्त करतो समस्त गोशाळेच्या वतीने.